हरियाणाच्या मराठ्यांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतच्या वतीनं पानिपत इथल्या शौर्यभूमी बस्ताडा इथं मराठा शौर्य दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महाराष्ट्रातून आलेल्या महिलांनी छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करीत वातावरण शिवमय केलं। पानिपत युद्धातील शहीद वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रासह 14 राज्यातील मराठी बांधवांसह स्वामी स्वरूपानंद आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे यांना रोड मराठा रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। डॉक्टर मोरे यांच्या रोड मराठा ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं। तसंच कोल्हापूरची बाल गिर्यारोहक अन्वी घाटगे हिला पानिपत शौर्य कन्यारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी बोलताना स्वामी स्वरूपानंद यांनी पानिपतमधील मराठा पराक्रमी इतिहासाला उजाळा दिला। पानिपत युद्धात तांत्रिक पराभव झाला असला तरी नैतिक पराभव झालेला नाही, म्हणूनच भारताचं अस्तित्व केवळ मराठ्यांमुळेच टिकून असल्याचं सांगितलं। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही मनोगत व्यक्त केलं। बस्ताड्याचे सरपंच सुरेश मराठा यांनी बस्ताड्याची 2 एकर जागा मराठा शौर्यभूमीसाठी घोषित केली। याप्रसंगी मंचचे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र मराठा, राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील, डॉक्टर अल्पना चौगुले, माजी एअर मार्शल अजित भोसले, माजी आमदार रणधीर गोळे, सुरजित कल्याण, डॉक्टर ओम प्रकाश, डॉक्टर सोपान चौगुले आदी उपस्थित होते।